अचानक गावी जायचं ठरलं. अगोदर असं काही प्लॅनिंग नव्हतं गावी जायचं. असं मी का म्हणते ते पुढे तुम्हाला समजेल. मी चालले आता गावी. ग्रेशू आणि मी आहे. आम्हाला जायचं होतं एका कार्यक्रमाला आणि घरातून फोन आला त्यामुळे अचानक ठरलं सगळं जायचं. त्यामुळे नीट तयारीही करता आली नाही. जसं पटकन जसं होता होईल रेडी तसं मी पटकन रेडी झाली आणि गावी पोचली. तर इथे होता कार्यक्रम. आमचं जे नवीन देवघर बांधलं तर त्या देवघराचं उद्घाटन होतं. अजून काम थोडंसं बाकी आहे पण उद्घाटन करणं गरजेचं होतं कारण आता पुढच्या महिन्यामध्ये यात्रा वगैरे आहे. कामाला अजून वेळ लागणार त्यासाठी उद्घाटन करून घेतलं. तर ह्या उद्घाटनाला आम्हाला बोलवलं होतं. मी, ग्रेशू गेलेलो. तसा हा उद्घाटनचा कार्यक्रम खूप भव्य करणार होते. सगळ्या मुलींना बोलवलं जाणार होतं. ज्या सासरी मुली राहतात सगळ्यांना. खूप मोठा कार्यक्रम होणार होता. सगळ्यांना एक कलरच्या साड्या वगैरे काढणार होते. खूप ऐकून होते पण लास्ट मोमेंटला सगळं कॅन्सल झालं आणि अचानक मम्मीचा फोन आला की मुलींना बोलवणार नाही आहेत कारण आता खूप घाई आहे आणि सगळ्या मुली आता अवेलेबल होतीलच असं नाही. त्यामुळे आता मुलींना बोलवायचं कॅन्सल झालं आहे. इथे गावात आत्ता सध्या जेवढी लोकं आहेत तेवढ्यांमध्येच करायचं असं ठरलं. त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं. मग मी पण जायचं कॅन्सल केलं आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मम्मीचा फोन आला की नाही मुलींना जेवढ्या मुलींना येता येईल तेवढ्या सगळ्यांनी या म्हणून सांगितले. फोन केलेत तर ये लवकर तू पण म्हणून. ग्रेशू सध्या सुट्ट्या चालू असल्यामुळे ग्रेशू घरीच होती. पटकन घरातलं आवरलं आणि पटकन रेडी होऊन मी गेली. साडी खरं तर दुसरी घालायचं ठरवलेलं पण नेहमीप्रमाणे असंच की खूप घाई होते जाताना आणि अचानक फोन आल्यामुळे काहीही सुचलं नाही. जी साडी वरती होती कपाटामध्ये ती घेतली, पटकन घातली आणि निघून गेली. नशीब बसमध्ये गर्दी नव्हती जातेवेळी. गेल्यानंतर अजिबात घरात बसायलाही मिळालं नाही. कार्यक्रम चालू व्हायचा वेळ झाला होता. पटकन गेलो आम्ही विहिरीकडे जाऊन या कळशा वगैरे भरून आणल्या. मला सांगण्यात आलं की काही मुली येणार आहेत म्हणून पण तिथे पोचल्यावर समजलं की कोणीच आल्या नव्हत्या. फक्त मी एकटी गेलेली मुलींमध्ये. त्यामुळे आरतीचा मान मला मिळाला. मला बोलले की अजून माझ्या आत्या वगैरे आहेत सगळ्या मोठ्या पण कोणीच आलं नव्हतं त्याच्यामुळे मग ते माझ्याकडे आलं आणि मग आरती घेऊन मलासुद्धा ह्यांच्यासोबत विहिरीवर जावं लागलं. घरी आल्यानंतर जे काय आरती वगैरे करायचं होतं ते सांगितलं यांनी करायला. छान पूजा केले, विधिवत केले पण काय झालं थोड्या लोकांमध्ये झाली. आमच्या पूर्ण भावकीतली लोकं इथे नाही आहेत. काही लोकं मुंबईला आहेत, काही पुण्याला आहेत. तर असं खूप कमी लोकं आहेत इथे. हे आमचं कुळघर आहे कारण ते अगोदर जिथं आमचं आत्ता घर आहे तिथे होतं. पण आता सगळ्यांची घरं काढून बांधल्यामुळे ह्या कुळघर इकडं पाठीमागच्या साईडला बांधलं गेलं. नवीन बांधलं आहे तो अजून भरपूर काम बाकी आहे. गिलावा फक्त केलेला आहे, कलर वगैरे बाकी आहे. आतमध्ये टाईल्स बसवायचे आहेत तेही बाकी आहे. पण जेवढं झालं आहे तेवढ्यामध्येच पूजा आटपून घ्यायची. मुहूर्त चांगला आहे म्हणून हे केलं त्यांनी. आणि इथे मी व्हॉईस ओव्हर करणार नव्हती पण इतका आवाज होता ना मुलांचा, लहान मुलांचा वगैरे आणि मध्येच पाऊस येत होता, मध्येच ऊन येत होतं. त्याच्यामुळे खूप जास्त सगळेजण कंटाळले. मुलं पण खूप धावपळ इकडे तिकडे करत होती. आवाज खूप होता त्याच्यामुळे काहीही ऐकू येत नव्हतं. म्हणून मग मला इथं व्हॉईस ओव्हर करावा लागतोय. हे माझे काका काकी आहेत. हा सगळा मान त्यांना मिळाला. जोडीनं त्यांनी हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाली, जेवणं वगैरे झाली आणि आम्ही घरी यायला निघालो. थोडंफार मी ते शूट केलं आहे. पुढे मी तुम्हाला तसं ते व्हिडिओमध्ये दाखवेनच. ग्रेशूचा तर जाम दंगा चालू होता कारण तिच्या फ्रेंड्स सगळ्या इथं होत्या. त्यामुळे पण एक प्रॉब्लेम झाला असा की आम्ही जेव्हा विहिरीकडे गेलो होतो आणि येतेवेळी ग्रेशू पण आमच्यासोबत होती. येतेवेळी तिचा पैंजण कुठे पडला आम्हाला समजलंच नाही आणि ही पूजा चालू असताना अचानक मला समजलं की तिच्या पायामध्ये पैंजण नाही आहे. सध्या सोन्या चांदीचे इतके रेट वाढलेत की काहीही अगदी थोडंसंही हरवलं तरी जीव घाबरा होतो. तसंच मीही झाली. सगळं हे सोडलं, पूजा वगैरे सगळं झाली होती. पटकन परत मी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली तिच्या मैत्रिणी आणि मी सगळं शोधलं पण आम्हाला कुठेही पैंजण सापडला नाही. शेवटी कंटाळून मी घरात जाऊन बसली आणि जिथं बसली होती त्या बेडच्या आम्हाला अचानक क्लिक झालं की इथं ग्रेशू उड्या मारत होती. तर मे बी इथं असू शकतो. उड्या मारताना पायातून वगैरे तिच्या सुटून पडला असेल तर असं इथे पडला असेल तर चांगलीच गोष्ट. असं अचानक क्लिक झालं आणि मी तिथे शोधायला लागली आणि पटकन मला तो तिथेच सापडला. खरं तर सगळे घाबरलेले पैंजण पडलेला बघून. त्याच्यानंतर सापडल्यावर कुठे मी रिलॅक्स झाली. मग मी परत इथे आली आणि इथलं थोडंसं परत शूट घेतलं. मध्ये थोडंसं शूट घ्यायचं राहिलं जेव्हा मी पैंजण शोधायला गेलेली तेव्हा. इथं गाईची वगैरे पूजा केली आणि ज्या सगळ्या गोष्टी होत्या विधिवत भटजींनी जसं सांगितलं तसं सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. त्याच्यानंतर होम हवन वगैरे केलं गेलं. होम हवनमध्ये भाऊबंदातली जेवढी लोकं होती त्या सगळ्यांना बसवलं गेलं. म्हणजे घरपती एक माणूस. आता बरेच लोकं ह्याच्यामध्ये कमी आहेत जसं की मी आधीही सांगितले. पण जेवढे होते तेवढ्यांमध्ये प्रत्येक घरातील एक माणूस असं प्रत्येकांना तिथे होममध्ये बसवलं गेलं. पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग जेवणं झाली. जेवण पण मस्त बनवलं होतं. पण मध्येच पाऊस येत होता. इतका कंटाळा आलेला हा पावसाचा खरं तर. पण कार्यक्रम एकंदरीत छान झाला. तर इथे बसणार आहे मेन देवारा. अजून इथलं काम बरंच बाकी आहे. चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.